मानवंदना. मानवंदना महावीर जोंधळे त्रिपुटी. 1986 ते 1996 या दशकभराच्या काळात इयत्ता 11वीच्या मराठी विषयाच्या युवक भारती या पाठ्यपुस्तकात महावीर जोंधळे यांनी लिहिलेला वर्तुळ नावाचा एक धडा होता. त्या धड्याच्या सुरुवातीला लेखकाची ओळख करून दिली होती. त्यातील काही तपशील असे होते: बाल, कुमार व किशोर यांच्यासाठी लेखन करणारे तरुण पिढीतील प्रमुख लेखक असा त्यांचा परिचय आहे. तालबद्ध सोपी भाषा आणि संस्कार करणारी दृष्टी हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य मानले जाते. निसर्गाशी संवाद साधण्यातूनच माणसाला आंतरिक समाधान मिळते हे या लेखकाला या धड्यातून सांगायचे आहे. वर्तुळ हा धडा या काळात जे कोणी 11वीला कला, वाणिज्य व विज्ञान शाखेत शिकत होते त्या सर्वांनी अभ्यासलेला आहे. घटक चाचणी, 6माही किंवा वार्षिक या 3 पैकी एका तरी परीक्षेला त्यावर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर लिहिले आहे. त्या सर्वांना आता आठवणारही नाही, पण वयाच्या 16व्या वर्षी तो धडा वाचल्यामुळे त्याचा काही ना काही संस्कार त्यांच्या मनावर झालेला आहे. प्रत्येक वर्षी सरासरी 5-6 लाख विद्यार्थी 11वीला होते असे मानले तर त्या 10 वर्षात 50 ते 60 विद्यार्थ्यांनी तो धडा अभ्यासला आहे. ते विद्यार्थी आता वय वर्षे 18 ते 18 या दरम्यान असून जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या तरुणांपैकीच मी एक आहे. त्या धड्यावरील प्रश्नांची उत्तरे मी सुद्धा 2-3 वेळा लिहिली आहेत. त्यातही आपलं आयुष्य वर्तुळाकार बनू पाहत आहे असे लेखक का म्हणतो त्यावर चर्चा करा. हा प्रश्न मला चांगलाच आठवतोय. त्या धड्यामुळे महावीर जोंधळे हे नाव माझ्या लक्षात राहिलं. नंतर लोकमतचे कार्यकारी संपादक ही त्यांची ओळख मनावर ठसली. त्यानंतर समाजाभिमुख पत्रकार, संपादक आणि कविता, कथा, कादंबरी हे सर्जनशील वाङ्मय प्रकार हाताळणारे व संस्कारक्षम बालसाहित्य प्रसवणारे लेखक ही त्यांची ओळख गडद होत गेली. त्यांच्या अग्रलेखांचा संग्रह असलेले तोल हे पुस्तक वाचले तेव्हा त्यांच्या पत्रकारितेचे समकालीनांपेक्षा वेगळेपण असलेले लक्षात आले. एकलव्याला अंगठा न मागणारे द्रोणाचार्य आणि आतला आवाज असे काही लेख वाचले तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि विचारांचा गाभा काय आहे त्याचा अंदाज आला. त्या पार्श्वभूमीवर जोंधळे सरांचा त्रिपुटी हा लेखसंग्रह वाचला. यातील लेख स्वगत अथवा मुक्त चिंतन या प्रकारातील आहेत. हे लेख त्यांनी बैठक मारून लिहिलेले नसून सलग काही दिवस सकाळच्या वेळी आपल्या मनातील भावना व विचार व्यक्त केले आहेत आणि लेखनिकाने ते लिहून घेतलेले आहेत. त्यामुळे त्यात ठाशीव व शिस्तबद्ध मांडणी दिसणार नाही, तर भावनांच्या लाटा आणि विचारांच्या लहरी यांचे दर्शन घडेल. आणि म्हणूनच कदाचित जोंधळे सरांनी सुरुवातीला या पुस्तकाचे नाव वाट्टेल ते असे मनाशी योजिले होते. पत्रकार, संपादक व साहित्यिक या नात्याने जवळपास 30 वर्षे महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात मुसाफिरी केल्यानंतरचे हे चिंतन वा स्वगत आहे. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे आणि विचारांचे प्रतिबिंब यात दिसेल. कमालीची संवेदनशीलता आणि तीव्र सामाजिक भान हा त्यांचा गाभा आहे हे या पुस्तकातून दृष्टीस पडते. आणि हे गुणविशेष वृत्तपत्रांच्या जगात इतका दीर्घकाळ राहूनही
त्यांच्या व्यक्तिमत्वाचा गाभा घटक राहिलेले आहेत याचे आश्चर्य वाटते. त्यांचे मन अजूनही निबर व्हायला तयार नाही याचा अचंबा वाटतो. या पुस्तकातील लेख वाचताना एक गोष्ट पुन्हा पुन्हा प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे जोंधळे सरांच्या मनात माणूस आणि निसर्ग यांच्याबाबत सतत द्वंद्व चालू असते. ते माणसांत असतात तेव्हा ते सभोवतालच्या घटना घडामोडी सारखे टिपत राहतात. त्यातल्या बहुतांश घटना घडामोडी राग संताप आणणाऱ्या, उद्वेग उत्पन्न करणाऱ्या असतात आणि फारच थोड्या मन उल्लसित करणाऱ्या असतात. ते निसर्गाच्या सानिध्यात असतात तेव्हा त्यांना भव्यता आणि उदात्तता यांची अनुभूती येते. त्यापुढे ते नतमस्तक होतात आणि त्यामुळे शांत व समजूतदार होतात. ते केवळ समानधर्मी लोकांमध्ये अथवा अभिजान वर्गामध्ये वावरत नाहीत, तर शेतकरी, कामगार, उपेक्षित, शोषित या सर्वांमध्ये मन गुंतवतात आणि निसर्गामध्ये असतात तेव्हा केवळ हिरव्यागार भूप्रदेश, घनदाट वनराई, उंच सखल डोंगरदऱ्या किंवा सागर किनाऱ्यावरच रमतात असे नाही, तर उजाड माळरानही त्यांना खुणावते आणि फड्या निवडुंगाची झाडे व काळेकभिन्न दगड यांमध्येही ते मानवी जीवनाचा अर्थ शोधू पाहतात. आणि म्हणूनच कदाचित ते लहान मुलांच्या भावविश्वासी अधिक समरस होऊ शकतात. साने गुरुजींशी त्यांचे भावबंध अधिक जुळले याचे कारणही हेच असावे. या पुस्तकातील लेख वाचून वाचकांना उत्तरे कमी मिळतील आणि त्यांच्या मनात प्रश्नच जास्त निर्माण होतील. आपण धावतोय ती दिशा योग्य आहे काय? जीवनातील खरा आनंद, खरे सौंदर्य यांपासून आपण दूर जात आहोत काय? आपण स्वतःहूनच आपले जीवन अधिक तणावपूर्ण आणि दुःखमय करून घेत आहोत काय? आपल्याही न कळत आपण कुटुंबियांवर, समाजावर, निसर्गावर अन्याय तर करत नाही? हे आणि असे अनेक प्रश्न वाचकांना अस्वस्थ करतील आणि स्वतःकडे व सभोवतालच्या समाजाकडे व निसर्गाकडे अधिक सजगपणे पाहायला हवे याची जाणीव करून देतील असा विश्वास वाटतो. जोंधळे सरांच्या प्रेमाखातर या पुस्तकावर संपादकीय संस्कार करण्याचे काम सुशील धसकटे या मित्राने अतिशय मन लावून केले. अक्षर जुळणी व आकर्षक मांडणी गणेश दीक्षित या दुसऱ्या मित्राने केली. त्यांच्यामुळेच हे पुस्तक अधिकाधिक निर्दोष करण्याचा प्रयत्न करून जोंधळे सरांना मानवंदना देता आली. विनोद सिरसाट यांचा हा लेख येथे समाप्त.